वेलकम 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 एमपीएससी पझल क्वेश्चन 2023 मध्ये तुमचं सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. डोकं चालवा आणि उत्तर सांगा ह्या आपल्या पझल सिरीज मध्ये आपण मराठी कोडी सोडवतोय आणि ज्याचा फायदा आपल्याला होणार आहे एमपीएससीच्या दुसऱ्या सगळ्या परीक्षांमध्ये. त्यामुळे आपल्याला पझल रिलेटेड काही क्वेश्चन सोडवायचे आहेत ज्यांनी तुम्हाला अभ्यासामध्ये मजा पण येईल आणि मार्क पण येतील. तर लवकरात लवकर आपण चालू करूया आपल्या ह्या क्वेश्चन सिरीजला. ह्याच्यामध्ये परीक्षांमध्ये असे क्वेश्चन्स मी घेणार आहे जे पझल्स मध्ये येतात आणि त्यातून मार्क मुलांचे एक तर खूप चांगले मिळतात, नाही तर मुलांचा वेळ जातो. पण आपण जर डेली प्रॅक्टिस केली तर तुम्हाला गॅरंटी देतो मी की तुम्ही कुठल्याही पद्धतीचं पझल असेल तरी सुद्धा सोडवू शकता. तर सुरुवात करतो मी तुमच्यापासून आणि पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे तो म्हणजे ठराविक ध्वजस्तंभाची उंची 33 फूट असते. एक ठराविक ध्वजस्तंभ आहे त्याची उंची 33 फूट आहे. खांबाला ग्रीस लावला जातो. एक माकड खांबावर चढण्याचा प्रयत्न करतोय. दर सेकंदाला तो 5 फूट चढतो आणि पुढच्या सेकंदाला 4 फूट खाली घसरतो. तर माकड ध्वजस्तंभाच्या शिखरावर कधी पोहोचेल? तुमच्याकडे आहे पुढचा 1 मिनिट. 1 मिनिटामध्ये मला याचं उत्तर द्यायचंय. लवकरात लवकर उत्तर द्या. मग मी पण तुम्हाला मदत करणार आहे हे कोड सोडवायला. मिळून सोडूया आपण दोघं कोड. पण आता हा प्रश्न दिलाय तुमच्या समोर. चला मित्रांनो सोडवा बरं. सोडवा 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 सगळ्यांनी प्रश्न सोडवा. ठीक आहे. सो ठराविक ध्वजस्तंभाची उंची 33 फूट असते. बरोबर आहे. दिलेलं काय काय लक्षात ठेवा. उंची 33 फूट दिलेली आहे. खांबाला ग्रीस लावलेला आहे. तो सरकतोय. सरकताना तो 5 फूट चढतो आणि पुढच्या सेकंदाला 4 फूट खाली घसरतो. सो माकड ध्वजस्तंभाच्या शिखरावरती कधी पोहोचेल हे लक्षात घ्या. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडंसं लॉजिक लावणं गरजेचं आहे. काय लावणं? लॉजिक. थोडंसं डोकं लावायचं की नाही. पझल आहे, डोकं तर लावावं लागेल. मग आता प्रत्येकाने विचार केला की 5 फूट वर चढतो, 4 फूट खाली म्हणजे येतो, मग परत मग एक सेकंदांनी पोहोचणार आहे का? नाही. तर याच्यामध्ये कसं आहे सांगतो तुम्हाला. तो 5 फूट चढतो म्हणजे जर 33 आहे, बरोबर आहे. सो हा किती आहे? हा आहे 33 फूट. बरोबर आहे. सो 33 फूट जेव्हा तो 28 फुटावर येईल, बरोबर आहे. जेव्हा तो 28 फुटावरती येईल, ही त्याची 28 फुटावरची काय असेल? लास्ट जंप असेल. बरोबर आहे की नाही? ही त्याची लास्ट जंप असेल कारण इथून 5 फीट मारून तो जाईल. म्हणजे एकूण तो किती जंप मारणार आहे? याचा अर्थ तो टोटल 28 फीट पर्यंत तो पोहोचणार आहे. कारण नंतरची त्याची काय असणार आहे? लास्ट असणार आहे. बरोबर आहे. करेक्ट. त्याच्यानंतर इथे लक्षात ठेवा. नंतर पहिला दुसरा पॉईंट लक्षात ठेवूया. तो एका सेकंदाला एक उडी मारतोय. बरोबर आहे की नाही? एका सेकंदाला एक उडी मारतोय. बरोबर आहे. सो त्याची काय आहे? यस, एक सेकंडला काय मारतोय तो? यस, बरोबर एक उडी मारतोय. बरोबर आहे. एक जंप घेतोय, एक उडी घेतोय. बरोबर आहे. मग पहिल्या सेकंदामध्ये तो वर जातो 5 फीट. बरोबर आहे. आणि परत तो खाली येतो 4 फीट. बरोबर आहे. यस. आणि तो गेन किती करतो? या प्रोसेसमधून तो गेन किती करतोय? या प्रोसेसमधून तो गेन करतोय 1 फीट. बरोबर आहे. 1 फीट गेन करतोय. पण याचा अर्थ 1 फीट गेन करायला त्याला 2 सेकंद लागतात. किती सेकंद लागतात? यस, 2 सेकंद लागतात त्याला 1 फीटासाठी. कारण 1 सेकंद जातो वर जायला. बरोबर आहे. 1 सेकंद जातो वर जायला, 1 सेकंद येतो खाली यायला. बरोबर आहे. आणि तो त्याच्यातून काय गेन करतो? 1 फीट गेन करतो. बरोबर. 1 फीट गेन करतो तो. करेक्ट. म्हणजे 1 फीट साठी किती वेळ लागतोय? 2 सेकंद लागतात. याचा अर्थ कळलं. इथे अजून एक गोष्ट लिहितो मी. त्याला 1 फीट उंच मारायला, बरोबर आहे, 1 फीट उंची मारायला किती लागतात? 2 सेकंद लागतात. किती सेकंद लागतात? 2 सेकंद. म्हणजे 28 पर्यंतच मोजायचंय कारण ही त्याची लास्ट उडी असणार आहे. बरोबर आहे की नाही? सो 28 सेकंद. बरोबर आहे. आणि पुढे मग 28 × 2 किती येतात सांगा मला. 28 × 2 किती येतात सांगा मला. बरोबर. सो इथे पोहोचेपर्यंत किती येतात? ते किती सेकंद येतात मला सांगा. बरोबर आहे. यस, लवकर सांगा बरं मला. हा, × 2 नका करू पाहिजे तर. चला वेगळ्या मेथडने करू आपण. याला × 2 करण्यापेक्षा काय करा. चला. बरोबर आहे. सो आता तुम्ही सांगा मला एका उडीला, बरोबर आहे की नाही, एका उडीला तो किती करतोय? एका उडीला तो किती अचीव करतोय? 28 करतोय. बरोबर आहे. म्हणजे एका उडीला 2 सेकंदामध्ये तो 1 फूट करतोय. करेक्ट. हा. सो आता मला सांगा 28. बरोबर आहे की नाही? हा. सो सांगा बरं मला. करूया आपण. चला तसंच करूया. मी अर्धी उत्तर तुम्हाला फोडलं होतं पण तसंच करूया आपण. चला 28 × 2 करूया. कारण बघा हे ना एका फीट मध्ये. सो 28 × 2 किती येतात ते? 8 × 16 2 4 56. बरोबर आहे. सो 56 सेकंद लागतात त्याला इथपर्यंत पोहोचायला. बरोबर आहे. सो इथपर्यंत किती वेळात पोहोचेल? 56 सेकंद मध्ये पोहोचेल. आणि ही त्याची लास्ट जंप असेल. एक जंप असेल. ही एक जंप परत तो खाली सरकणार नाही ना आणि तो इथे पोहोचेल. सो 56 + 1 सेकंद. सो टोटल किती लागतील? 57 सेकंद लागतील. आलं लक्षामध्ये. सो अशा पद्धतीने हे उत्तर काढायचंय. आलं की नाही उत्तर आपलं? बरोबर. बरोबर की नाही? सो माकड ध्वजाच्या शिखरावरती कितीला पोहोचेल? 57 सेकंदात पोहोचेल. किती सेकंदात पोहोचेल? यस, 57 सेकंदात पोहोचेल. हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. चलो बास. कळलं? बुर्रे. आपल्याला आलेलं आहे उत्तर.
मस्तपैकी. चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतील तर तुम्हाला या आपल्या चॅनलला लाईक करायला लागेल, शेअर करायला, सबस्क्राईब करायला लागेल. आणि तुमच्यासमोर हा नवीन पझल आहे. तुम्हाला सांगायचं आहे ह्यातला मिसिंग नंबर कुठला असणार आहे. 5, 11, 23, 47 आणि 95. तुमच्याकडे देतो मी पुढची आणि पुढची आणि पुढची फक्त आणि फक्त 1 मिनिट देतो तुम्हाला. चला लवकर करा, लवकर करा, लवकर करा, लवकर करा, लवकर करा. चला लवकर करा, लवकर करा, लवकर करा, लवकर करा. लगेचच तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. फास्ट सोडवायचं आहे. आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. लगेचच, कारण आपण सोडवतो पझल. काय करतो आपण? यस, आपण सोडवतो पझल. बरोबर आहे की नाही? सो आता ह्याच्यानुसार इथे उत्तर किती यायला पाहिजे माहितीये का तुम्हाला? ह्याच्यानुसार इथे किती उत्तर यायला पाहिजे? चला झालं तुमचं पहिले. आता याचं उत्तर आहे 191. मी करू शकतो. किती करू शकतो? यस, 191. आलं लक्षामध्ये? सो याच्यामध्ये कुठलं करू शकतो? यस, याच्यामध्ये उत्तर करू शकतो आपण 191. आलं लक्षामध्ये? 191 करू शकतो. बरोबर आहे. 5, 11, 23, 47, 95 आणि 191. ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल? चला आता उलट कोड येतं का बघा सोडून. ह्याला तुम्हाला उलट कोड येतं का सोडून बघा. बघा लवकर, बघा लवकर, बघा लवकर. ठीक आहे, कशा पद्धतीने आपण सोडवतो हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो आपल्याला काय करायला लागेल याच्यामध्ये? चला लागेल बघा, इंटू करत जा. बरोबर आहे. पहिला शब्द घेऊया 5. बरोबर आहे. किती करूया आपण? 5 × 2 + 1. बरोबर 11 येतात का? येस. नंतर 11 × 2 + 1 किती येतात ते? बरोबर आहे. 22 आणि 23 येतात का? 23 × 2 + 1 किती येतात? 47 येतात का? बरोबर आहे की नाही? करेक्ट आहे का? हे लक्षात ठेवा बरं का. 47 × 2 7 दुने 14 आणि 1 5. बरोबर आहे. येतात की नाही 95. तसंच बघूया आपण, हाच पॅटर्न लावूया. 95 × 2 + 1 किती येतात ते? 191 येतात की नाही? सो पॅटर्न फॉलो करा. बरोबर आहे की नाही? लॉजिक पॅटर्न. ही गणित कशावर सुटतात? हे पझल सुटतात. लॉजिक लावायचं आणि पॅटर्न लावायचा. काय लावायचं? यस, लॉजिक अँड पॅटर्न. आणि बिंदास ही प्रश्नाची उत्तर सोडवायची. लॉजिक आणि पॅटर्न ही उत्तर सुटतात. ऑटोमॅटिकली उत्तर आलं 191. माझं उत्तर 191 आलं. तुमचं उत्तर आलं का? येस, यायलाच पाहिजे. नंतर आपण येऊया पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. चला जाऊया का पुढच्या प्रश्नाकडे? यस, डन. चला, आणि लवकरात लवकर तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. बोला त्यांना येतं का सोडवून, येतंय का सोडवायला? यस, तुम्ही पण थोडीशी स्टाईल मारूच शकता. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. यस, सोमवारी कपूरने अर्धा पराठा खाल्ले. मंगळवारी जे उरलं होतं त्यातला अर्धा खाल्ला. हा पॅटर्न त्यांनी 1 आठवडा पाळला. त्याने आठवड्याभरात किती पराठे खाल्ले? वा, सुंदर आहे. सांगा. चला आता हा प्रश्न आहे, हा तुमच्यासाठी चॅलेंज आहे. हा जो प्रश्न आहे हा काय? यस, प्रत्येकासाठी चॅलेंज आहे. चला लवकर, चला लवकर, चला लवकर, फटाफट फटाफट फटाफट. चला लवकर खाऊन टाका. पराठा आहे, पराठा लवकर खाऊन टाका. बघा तुम्हाला पराठा खाता येतोय का? चला मित्रांनो फटाफट, आपल्याकडे वेळ आहे की आपल्याला लवकरात लवकर हे सोडवायचे आहे. तर यस, कळलं तुम्हाला? यस, पराठा खाल्ला मंडेला. 7 दिवस खाल्लेला आहे पराठा. चला तुमच्या समोर मी आता खाऊन टाकतो हा पराठा तुम्हाला. बरोबर आहे? ठीक आहे. हाफ पराठा खाला. बरोबर आहे. मग सोमवारी कपूरने किती खाला? हाफ खाला. बरोबर आहे. सो अर्धा पराठा खाला. उरला किती? अर्धाच ना. सो पहिल्यांदा किती खाला? अर्धा खाला. नंतर किती खाला? बरोबर, त्याचा अर्ध्याचा अर्धा खाला म्हणजे 1/4 खाला. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. अर्ध्याचा अर्धा म्हणजे 1/4 की नाही? करेक्ट आहे. मग नंतर काय केलं? बरोबर, त्यातला अर्धा खाला. उरला किती? बरोबर आहे. आधी अर्धा खाला. लक्षात घ्या, पहिल्या दिवशी अर्धा खाला. पहिल्या दिवशी संपला अर्धा. दुसऱ्या दिवशी त्याचा अर्धा खाला. दुसरा दिवस संपला. पहिला दिवस, दुसरा दिवस. तिसऱ्या दिवशी ह्याचा अर्धा खाला. याचा अर्धा म्हणजे किती होतो? 1/4 म्हणजे 1/8 येणार है ना. सो हा तिसऱ्या दिवशी ह्याचा अर्धा खाला. उरला किती? एवढा. चौथ्या दिवशी किती खाला? 1 2 3 4. याचा चौथ्या दिवशी किती काढला? 1/8 म्हणजे किती पार्ट होणार तो? 1/16 होणार की नाही सांगा मला. बरोबर आहे ना. सो उरलेला ह्याच्यापैकी ह्याचा जो आहे त्याचा अर्धा खाला म्हणजे 1/16 प्लस त्याच्यानंतर किती? पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, 5वा दिवस है ना. 5वा दिवस है ना. सो पहिला दिवस, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा. 7 दिवस केलेत. किती दिवस केले? 7 दिवस. सो 116. नंतर सांगा मला, नंतर किती केला? त्याचा अर्धा खाला म्हणजे 32वा भाग खाला. त्याचा अर्धा खाला म्हणजे 64वा भाग खाला. बरोबर की नाही? 1 2 3 4 5 6. बरोबर की नाही? आणि त्याचा अर्धा खाला म्हणजे किती झाला? बरोबर, त्याचा अर्धा खाला म्हणजे किती भाग झाला? करेक्ट आहे.
बरोबर आहे. सो 7व्या दिवशी पूर्णपणे खाला. सो पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी, 6व्या दिवशी, बरोबर आहे. आणि मग खाला शेवटचा पार्ट खाला, 128वा पार्ट खाला. सो आता मला सांगा की त्यांनी 7 दिवस, बरोबर आहे, ह्याचा अर्धा, बरोबर आहे, मग ह्याचा अर्धा, मग ह्याचा अर्धा, मग ह्याचा अर्धा, असा अर्धा अर्धा खात गेले ते, बरोबर आहे. पहिल्या दिवशी अर्धा खाला, दुसऱ्या दिवशी त्याचा अर्धा म्हणजे पाव खाला, त्याचा अर्धा खाला म्हणजे 1/8 खाला, त्याचा अर्धा खाला 116 खाला. असं करत त्यांनी 7 दिवस संपवले. किती दिवस संपवले? 7 दिवस संपवले. आता तुम्हाला मला सांगायचं की ह्यापैकी किती उत्तर बरोबर आहे? करेक्ट. हा, आता तुम्ही टोटल करा, मला सांगा, बरोबर. आता याची तुम्ही काय करा, याची तुम्ही टोटल करा, मग तुम्हाला कळेल हा 7व्या दिवशी किती खाला. सो प्रश्न काय विचारलाय त्याने, आठवड्याभरामध्ये किती पराठा खाला, किती खाला, बरोबर आहे. सो टोटल होतो 118, बरोबर आहे. सो आठवड्याभरामध्ये 7 दिवस चालवलं. सो आपण जर तुम्ही इथपर्यंत आलात तरी तुम्हाला कळेल की टोटल पराठ्यांमध्ये किती खाला, बरोबर आहे. 127 भाग त्यांनी पूर्ण खाले 128 पैकी, बरोबर आहे. सो 128 पैकी किती भाग खाल्ला त्यांनी? 127 भाग खाल्ले. हे बरोबर का? बरोबर. सो एक टोटल 128 भागांपैकी किती खाले? 127 भाग खाले. करेक्ट आहे. 128 भागापैकी 127 जर भाग खाले तर त्यांनी किती पराठे खाल्ले असेल? जर पर्सेंटेज मध्ये काढायला गेलं, बरोबर आहे, छेदामध्ये काढायला गेलं तर 128 पैकी 127 भाग खाले, बरोबर. टोटल 128 भाग होते ते, त्या 128 पैकी 127 खाले, बरोबर आहे. असं आहे ते. आणि जर पर्सेंटेज काढायला गेलो तर ह्याचे पर्सेंटेज काढा बरं. 128 पैकी 127 पडले, कळलं. ह्याला इंटू 100 केलं की तुम्हाला पर्सेंटेज येणार. पर्सेंटेज किती येतात? ऑब्विसली हे पर्सेंटेज येणार 99 मध्ये. तर तुम्ही गुणाकार भागाकार जरी करून बघितला तरी तुम्हाला उत्तर येईल 99 पॉईंट. बघा तुम्ही इथे कॅल्क्युलेशन करून बघा, इथे कॅल्क्युलेशन केलं तरी 99.22 च्या समथिंग हे उत्तर येऊ शकतं, बरोबर आहे. एवढं उत्तर येऊ शकतं, कळलं. सो ऑब्विसली त्याने आठवड्याभरामध्ये एवढे पराठे खाल्लेला आहे, कळलं. आलं लक्षामध्ये मित्रांनो? अशा पद्धतीने आहे. सो अर्ध्याचा अर्धा, अर्ध्याचा अर्धा, अर्ध्याचा अर्धा, अर्ध्याचा अर्धा, अर्ध्याचा अर्धा, अर्ध्याचा अर्धा, असं आहे ते, कळलं. मग तो तेवढेच भाग होतात. क्लिअर. सो ही पद्धत आहे, ह्याला पझल असं म्हणतात. त्याला थोड्याशा शॉर्ट ट्रिक माहिती असणं गरजेचं आहे. आणि पझल सोडवण्यासाठी मॅथमॅटिकल किंवा रिझनिंगचे जे पझल असतात मित्रांनो, ते सोडवण्यासाठी तुम्हाला लागतं थोडंसं लॉजिक. काय लागतं? थोडंसं, यस, लॉजिक असणं गरजेचं आहे. नंतर दिलेलं आहे खालील दिलेल्या शब्दाची अर्थ पूर्ण क्रमाने मांडणी करा. अर्थ पूर्ण क्रमाने मांडणी करायचे. शब्द व आकडे तिकडे दिले, शब्द, परिच्छेद, वाक्य, अक्षर आणि वाक्यांश. जर ह्याला जर आपण लावून दिलं, अर्थपूर्ण क्रमांकाने जर लावलं तर आपण असं म्हणू शकतो की पहिले अक्षर असतं, अक्षराचा शब्द बनतो, शब्दाची वाक्य बनतात, वाक्याचा वाक्यांश बनतो आणि वाक्यांशाचा परिच्छेद असा बनतो, बरोबर आहे, परिच्छेद बनतो. सो ऑटोमॅटिकली जर गेलो आपण पहिलं तर उत्तर काय येणार आहे ते मला सांगा. पहिलं येणार 4, बरोबर आहे. सो 4 पहिलं येणार, बरोबर आहे. सो पहिलं येणार 4. दुसरं काय येणार? शब्द, बरोबर आहे. 4 1, 4 1 सगळीकडे. सो हा गेला है ना, 4 1. नंतर कोण येणार? 4 1, बरोबर ना. हा 4 1 आणि 3, बरोबर आहे. 4 1 3 कुठे कुठे? फक्त बी ठिकाणी आहे, बरोबर आहे की नाही? यस, फक्त बी ठिकाणी आहे, त्यामुळे उत्तर बी बरोबर येते, बाकी सगळं चुकतंय, बरोबर आहे. अशा पद्धतीचे पण पझल असतात, त्याच्यामध्ये थोडंसं जरी डोकं लावलं तरी आपल्याला प्रश्नाचं उत्तर बरोबर येऊ शकतं मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला घ्यायचा आहे तो म्हणजे खालील संख्यांच्या संचाचा अभ्यास करा आणि प्रश्नांची काळजीपूर्वक उत्तर वाचा. बघा इथे संख्या दिलेली आहे मित्रांनो. संख्या काय दिलेली आहे बघा, 384, 475, 563, 728, 849 आणि 631. इथे दिलेलं आहे की जर प्रत्येक संख्येमध्ये सर्व अंक उतरत्या क्रमाने लावले, सर्व अंक उतरत्या क्रमाने लावले. पझल मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की असतो कीवर्ड. कीवर्ड माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. सर्व अंक उतरत्या क्रमाने लावले असतील तर खालीपैकी सर्वात लहान संख्येशी कोणतं जुळतं, तर सर्वात लहान संख्येशी कोणतं जुळतं हे तुम्हाला सांगायचं आहे. बरं, उतरत्या क्रमाने लावायचे. नंबर दिलेले आहेत तुम्हाला 384 वगैरे दिलेले आहेत, बरोबर आहे. सो आता आपल्याला सांगायचं आहे उतरत्या क्रमाने लावा. उतरत्या क्रम म्हणजे सगळ्यात मोठा पहिला, बरोबर आहे. सो आता तुम्ही लक्षात ठेवा, पहिलं एक एक नंबर लावून बघूया आपण, बरोबर आहे. 384 ला काय येणार? 843 येणार, बरोबर का? उतरत्या क्रमाने सांगितले. इथे काय येणार? 754 येणार. इथे काय येणार? 653 येणार. इथे काय येणार? 872 येणार. इथे काय येणार? 984 येणार. इथे काय येणार? 6 3 आणि 1च येणार, बरोबर आहे. सो आता इथे सर्वात लहान संख्या ह्याच्यामध्ये कुठली होते? जर ह्याच्यामध्ये बघितलं 800 700 600, बरोबर आहे. 800 900 631, बरोबर आहे. सो सगळ्यात लहान संख्या कुठली येते याच्यामध्ये? 631 ही संख्या लहान येते की नाही सांगा मला, बरोबर आहे. सो याच्यामध्ये 631 ही संख्या लहान येते, हे लक्षात ठेवा, बरोबर आहे. कारण जर मी ही पकडली तर ही येणार 653 येणार, ही येणार 631 येणार. सो ऑटोमॅटिकली जर बघायला गेलो मी
तर पहिला अंक हा 6 येतोय, इथे गेलं तरी 7 येणार, इथे गेले तरी 8 येणार, इथे गेले तरी 8 येणार. सो ऑटोमॅटिकली उत्तर काय येतंय 631च येणार आहे. कळलं? सो अशा पद्धतीने हा प्रश्न आहे, हा पझल आहे, ह्याला पझल म्हणतात. हे पॅटर्न समजून घ्यावा लागतो आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ह्याची प्रश्नाची उत्तरं बरोबर येऊ शकतात. अशा पद्धतीचे जर काही डाऊट आले मित्रांनो तर तुम्ही मला ह्या टेलिग्राम चॅनल समीर सर टेक्स्टबुक टेलिग्राम ऑफिशियल टेलिग्राम चॅनल तुम्ही मला विचारू शकता. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. मित्रांनो सांगा, जर 384 ला 438, 475 ला 547 असं लिहिलं तर खालीपैकी कोणत्या दोन संख्यामध्ये कमीत कमी फरक असेल सांगा मला. जर 384 ला बघा काय केलेलं आहे इथे लक्षात घ्या, 384 ला काय लिहिलंय 438 लिहिलंय, म्हणजे काय केलेलं आहे इथे लक्षात घ्या, इथे पॅटर्न लक्षात घ्या तुम्ही काय लिहिलेलं आहे. बरोबर आहे, फक्त 3 ला जो आहे 3 ला बरोबर आहे. सो 3 जो आहे तो पुढे आलेला आहे आणि 4 जो आहे तो मागे गेलेला आहे. बरोबर की नाही? किंवा जो 4 आहे तो 4 कुठे गेलाय पहिला आलेला आहे. राईट, करेक्ट की नाही? 4 पहिला आलेला आहे, बाकीचं आहे तसं आहे. बरोबर, 38 इथे गेलाय म्हणजे 4 पहिला आला तर काय होणार 438 होते. म्हणजे सगळे नंबर काय करा पहिले फिरवा, शेवटचे नंबर पहिले फिरवा. बरोबर, इथे पण काय केला 5 इथे आलेला आहे. करेक्ट आहे ना? बरोबर आहे. सो असं लिहिलं तर खालीपैकी कोणत्या संख्यांमध्ये कमीत कमी फरक दिसेल. इथे काय येणार, सो इथे काय येणार, इथे येणार 5, इथे 5 लिहा आणि 47 47 इथेच लिहा. बरोबर आहे. सो 547 येणार, हा पहिला घेणार आहे ना. इथे 384 म्हणजे 4 पहिला येणार आणि 38 इथे येणार. बाकी तुम्हाला गुणाकार भागाकार वजाबाकी बेरीज वजाबाकी तुम्हाला येणारच आहे. तुमच्या परीक्षांमध्ये बेरीज वजाबाकी हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो मित्रांनो. सांगा मला, बरोबर आहे की नाही? सो 438 येणार, 547 येणार, इथे येणार 631 म्हणजे 1 पुढे येणार आणि 63 मागे जाणार. इथे 728 म्हणजे 8 पुढे येणार, 72चा 72 असाच राहणार आहे. इथे 631 म्हणजे 1 पुढे येणार पुन्हा एकदा आणि 63 असाच राहणार आहे. इथे काय येणार 9 पुढे येणार आणि 84 इथेच राहणार आहे. करेक्ट आहे. इथे काय येणार 8 पुढे येणार आणि 72 असाच राहणार आहे. इथे 9 पुढे येणार आणि 84 असाच राहणार आहे. बरोबर आहे की नाही? इथे 5 पुढे येणार आणि 47 असाच राहणार आहे. इथे काय येणार 3 पुढे येणार आणि 56 असंच राहणार आहे. आता ह्यांनी सांगितलं ह्या संख्यांमध्ये कमीत कमी फरक काय, सो ह्यातला फरक सांगायचा. सो तुम्हाला आता काय करायचं, ह्यातला वजाबाकी आली पाहिजे. कळलं? म्हणून वेळ लागतो या गणितांना. म्हणून काय करा, आता ह्यातला डिफरन्स काढा. बरोबर आहे. सो वजाबाकी करा पटापट आणि यातला डिफरन्स काढा. यातला डिफरन्स इथेच कळून येतो की इथे डिफरन्स जास्त आहे हा येऊ शकत नाही, इथे डिफरन्स जास्त आहे हा येऊ शकत नाही, इथे डिफरन्स थोडासा मॅटर करू शकतो, इथे पण 150-200चा डिफरन्स आहे, इथे पण येऊ शकत नाही. सो आता मला सांगा ह्या दोघांमध्ये डिफरन्स होता. चला बरोबर आहे. सो प्रायमा फेसी जर आपण विचार केला तर दोघांमध्ये वजाबाकी करा आणि लवकर मला उत्तर सांगा. 547 कुठे गेलं? यस 547. चला लवकरात लवकर मला आता ह्याचं उत्तर शोधून द्या तुम्ही. बरं आहे, फक्त तुम्हाला वजाबाकी करायचे 547 वजा बरोबर 438 किती उत्तर येतं. बरोबर आहे. सो हा डिफरन्स किती आला, हा आला डिफरन्स 109चा. बरोबर आहे 872. बरोबर आहे. सो 984 वजा 872 ह्याच्यामध्ये उत्तर येतं 112. बरोबर आहे 112. सो या दोघांमध्ये पण कमी संख्या कुठली 109 आहे. यातले पण डिफरन्स काढू शकता पण ते काढायची गरज नाही, इथे तोंडावरच कळतं त्यांच्या की खूप मोठा डिफरन्स इथे दिसून येतोय. करेक्ट आहे. यस. सो अगदीच मायन्यूट होता म्हणून आपण वजाबाकी करून बघितली, उत्तर आलं 109 म्हणजे याचं उत्तर काय आलं, यस ए ऑप्शन आला. सो ॲज पर दिस पझल क्वेश्चन हे उत्तर बरोबर आहे. नंतर या पुढच्या प्रश्नाकडे. चला आता पहिला प्रश्न बघूया आपण. आता आपल्याकडे किती वेळ आहे, बराच वेळ आपल्याकडे आहे. लवकरात लवकर ह्याच्यामध्ये काही होऊ शकतं, 2 मिनिटं म्हणजे काही होऊ शकतं. चला प्रत्येक शब्दात पहिलं आणि दुसरं अक्षर बदललं आणि नंतर सर्व शब्द डावीकडून उजवीकडे वर्णमाला क्रमाने लावले तर मध्यभागी कोणता शब्द असेल. ठीक आहे, बी आहे, इथे ए आहे राम. कळलं? सो इथे ए शब्द जो आहे आपला तो आहे राम. चला मित्रांनो सांगा मला. ठीक आहे, इथे आहे राम, काय लिहिलेलं आहे, बरोबर आहे राम लिहिलेलं आहे. तर सांगा मला राम, सीता, सीट, पेट, नेट आणि कट. चला एबीसीडी नुसार जर तुम्ही लिहिला तर काय येणार. चला एबीसीडी नुसार लिहा. बरोबर, इथे काय लिहिलं, जर प्रत्येक शब्दात पहिलं आणि दुसरं अक्षर बदललं, पहिलं आणि अक्षर दुसरं बदललं आणि नंतर सर्व शब्द डावीकडून उजवीकडे वर्णमाला क्रमाने लिहिले. कळलं? त्याच्यामध्ये 2 स्टेप्स करायच्यात. कळलं? सो पहिल्यांदा काय करायचं, पहिलं आणि दुसरं अक्षर बदलायचं. म्हणजे इथे काय येणार, हे बघा पहिलं आणि दुसरं अक्षर बदलायचं म्हणजे इथे काय येणार पहिलं. बरोबर आहे, पहिलं अक्षर काय आलं ए है ना, ए आर आर्म. बरोबर आहे, इथे येणार आर्म. बरोबर आहे, पहिलं आणि दुसरं अक्षर, शेवटचं अक्षर सेम आहे, पहिलं आणि दुसरं अक्षर बदलायचं. दुसरं काय येणार, बरोबर आहे आलं लक्षामध्ये, दुसरं अक्षर काय येणार, इथे काय येणार IST. बरोबर आहे, यस पहिलं आणि दुसरं अक्षर बदललं. इथे काय येणार EPT. बरोबर आहे EPT करेक्ट आहे. इथे काय येणार NENT. बरोबर आहे,
इथे काय येणार कट UCT. आता त्याच्यानुसार काय करायचं आहे बरोबर आहे. आणि डावीकडून उजवीकडे काय करायचं तुम्हाला वर्णमाला क्रमाने लावायचंय. काय लावायचं मित्रांनो वर्णमाला क्रमाने लावायचं आहे. आता वर्णमाला क्रमाने लावायला गेलं तर पहिले काय येणार ए येणार बरोबर आहे. पहिला येणार ए बरोबर आहे. तर मध्यभागी कोणता शब्द येईल बरोबर आहे. मध्यभागी कोणता शब्द येईल. सो पहिला लिहूया आपण ए बरोबर आहे. ए नंतर काय येणार आहे बरोबर म्हणजे आर्म वाला बरोबर आहे. सो हा येणार पहिला हा येणार बरोबर आहे ARM. सो पहिला येणार ARM वाला बरोबर आहे. सो हा पहिला येणार. दुसरा काय येणार ABCDE. आता ई मध्ये गंमत आली तर इथे ई दोन्ही पण ई पण ईच आहे. मग ABCDEFGHIJKLMNP है ना एन आधी येणार म्हणजे हा आधी येणार 2 नंबरला येणार बरोबर आहे. सो ऑटोमॅटिकली 3 नंबर वाला मध्ये असणार की नाही. सो ऑटोमॅटिकली हा काय येणार आहे 3 नंबर वाला काय येणार आहे मध्ये येणार आहे बरोबर आहे. कारण ते त्याच्यानंतरच जाणार आहेत ना. सो ऑटोमॅटिकली मध्ये कधी येणार 5 असतील तर तिसरा मध्ये येतो. सो 1 2 3 4 5 बरोबर आहे. 5 आहे 2 साईडला 2 मध्ये 1 येणार करेक्ट. सो तिसरा जो आहे तो मध्ये येणार. सो ही जी संख्या EPT ही मध्ये येणार. EPT म्हणजे पेट मध्ये येणार बरोबर आहे. सो ऑटोमॅटिकली काय येणार ह्याच्यानुसार मधला शब्द कुठला येणार आहे पेट येणार आहे. इज दॅट क्लिअर एव्हरीवन. येस. सो अशा पद्धतीने आहे प्रश्न नीट वाचायचा आणि मगच कोड सोडवायचं. अशा पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर ऑब्व्हियसली आपल्याला जास्त मार्क पडू शकतात. ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला मी देणार आहे होमवर्क मध्ये. काय देणार आहे हा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी आहे होमवर्क. जो लवकरात लवकर तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे आणि मला टेलिग्राम चॅनलला आणि आपल्या ह्या कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. सो अशाच पद्धतीचे हे सगळे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉन दाबायचं आहे या व्हिडिओला लाईक करायचं आणि शेअर करायला मात्र विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो ही सिरीज तुम्ही चुकवू नका. नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.